नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, 2029 मध्ये म्हणजे आता 2 वर्षांनी निवडणूक आहे त्या, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? आता ही चर्चा महाराष्ट्रभर जोर धरलेली आहे. शिवसेना, 2 शिवसेना झाल्या त्या, उद्धव ठाकरेची एक शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना. राष्ट्रवादी सुद्धा 2 झाले ते, एक शरद पवाराची, एक अजित पवाराची. भारतीय जनता पक्ष मात्र एक आहे आणि काँग्रेस पक्ष एकच आहे. परंतु महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्यातच आता नवीन कॉक्रोच जनता पार्टीचा जो उदय झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्र जनता पार्टी, कॉक्रोच पार्टी किंवा आता महाराष्ट्राच्या कॉक्रोच पार्टीचं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष वगैरे होईल ना, त्याचा बी ते त्या पार्टीचा. तर भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि कॉक्रोच पार्टी आणि राष्ट्रवादी, ह्या सगळ्या पक्षांमध्ये मात्र चढाओढ असेल, एकनाथ शिंदे गट वगैरे वगैरे. परंतु प्रमुख सध्याचं तर राजकीय पक्ष प्रमुख म्हणजे भाजप, शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना आणि काँग्रेस. या पक्षांमध्ये खरी पाहता चढाओढ आहे की पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल. आणि एकनाथ शिंदेंनी मात्र फिल्डिंग अशी लावलेली आहे की देवाभाऊचं पद हे घालवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जातोय. तर बघूया नक्की 2029 मध्ये खरंच कोणाचं पारडं जड आहे, कोण कुठल्या पक्षाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा काय, याच विषयाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचं तसं पाहता आजवरचं जे राजकारण आहे हे काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंब यांच्याशी निगडीत राहतं. परंतु सध्या अशी परिस्थिती झालेली आहे, म्हणजे 2014 पासूनच, की भारतीय जनता पक्षानं सुद्धा या ठिकाणी उत्तम असं पाय रोवले ते. परंतु जरी पाय रोवलेलं असलं तरी निवडणुकांमध्ये जो होणारा फ्रॉड आहे, निवडणुकांमध्ये जे गडबडी होते, या सगळ्या गोष्टींमुळं जनता सुद्धा वैतागलेली आहे. या 2024च्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये अक्षरशः विरोधकांची दोळदाण झाली. भारतीय जनता पक्ष 133 जागी निवडून आला, एकनाथ शिंदेची शिवसेना 57 ठिकाणी आली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 41 ठिकाणी निवडून आले. तर विरोधकाचं झालं असं, शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले, काँग्रेसचे 16 आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अवघे 10 आले. खरं पाहता ह्यांची सत्ता येईल असं बोललं जात होतं. बघा, हरियाणा असेल, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, ही जी राज्य आहेत ह्या राज्यांपाठोपाठ असंच महाराष्ट्रापर्यंत लोन आलं. महाराष्ट्र सुद्धा भाजपनं जिंकलं, बिहार जिंकलं, पश्चिम बंगाल जिंकलं. 2024ला ज्या लोकसभा इलेक्शन झाल्या, त्या लोकसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत हे काटावरती आलेलं होतं. आता हे काटावचं बहुमत बघा, 2024च्या नंतर भाजप एकही निवडणूक हरलेलं नाही. त्या महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा आमदारकीचा असू द्या, म्हणजे विधानसभेचा असू द्या, यामध्ये एकही निवडणूक भाजप 24 नंतर हरलेलं नाही. म्हणजे त्याच्या मशीन असतील किंवा मतदानामधले जे काय तफावत असेल, तो याचा जो नवीन आता लागू केलेला आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ता बळकावण्याचं, ते असू द्या, परंतु तो SIR देखील फार काळ टिकेल असं सांगता येणार नाही. सध्या देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीनं क्रेज निर्माण केलेला आहे. सर्वाधिक म्हणजे आतापर्यंत त्यांचे 24 मिलियन पर्यंत फॉलोअर जाऊन पोहोचलेले आहेत. तर त्यांचे जे इतर पेजेस जे आहेत, ट्विटरचा असेल, वेगवेगळे अकाउंट आहेत, ह्याच्यावरती सुद्धा त्यांनी रेकॉर्ड ब्रेक अशी लोकांची नोंदणी झालेली आहे. जे भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हटला जात होतो, त्या पक्षाच्या सुद्धा दुपटीनं तिपटीनं लोकांची नोंदणी त्या कॉक्रोच जनता पार्टीकडे झालेली आहे. आणि आता बघा,
19 ते 2024 मधल्या काळात किंवा 2014च्या नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकही माणूस बोलत नव्हता. माणसं बोलायला घाबरायची की बाबा पोलिस आतमध्ये टाकतील किंवा ईडी येईन, सीबीआय येईन. हे जे सगळे नेते मंडळी होती ते भ्रष्ट ज्यांना भीती होती हे सगळे एका बाजूला गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आता बोलायला लोक तयार झालेले आहेत, नेते मंडळी सुद्धा बोलायला तयार झालेले आहेत की काय व्हायचंय ते होऊ दे, पण बोललं पाहिजे. आता असंच म्हणजे बघा 2024 मध्ये महाराष्ट्रात 31 ठिकाणी महाविकास आघाडीचं खासदार निवडून आलं, परंतु 5च महिन्यात असं काय झालं की पूर्ण भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बहुमत मिळालं, ते पण 200च्या वर. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी कुठेतरी खटकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हीच तरुणाईनं आता पकडलेलं आहे की बाबा जर अशाच जर निवडणुका होत गेल्या तर मात्र आपला बोजवारा उडेल, आपलं अवघड होईल. आणि याच कारणांमुळे सगळे विरोधक सुद्धा एकत्र आलेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पराभव झाला. ममता बॅनर्जीला सोबत सुद्धा काँग्रेस सोबत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. M.K. स्टॅलिन यांचा पराभव झाला, तिथं सुद्धा त्यांना सुद्धा काँग्रेस आघाडी सोबत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तिथं M.K. स्टॅलिनच्या मतदारसंघात 1 लाख मताधिक्य कमी केलं. ममता बॅनर्जीच्या मतदारसंघात 40,000 मतदान कमी केलं. केजरीवालांच्या मतदारसंघात 50,000 मतदार कमी केलं आणि त्यांचा पराभव घडवून आणला. आता हे सगळ्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे. तसंच आता ही कॉक्रोच जनता पार्टी जी आलेली आहे, या कॉक्रोच जनता पार्टीचा सुद्धा तोच अजेंडा आहे की लोकांना कसं पराभूत केलं जातं आणि ह्या लोकांना पराभूत केल्यामुळं भारतीय जनता पक्ष सत्तेत येते आणि मनमानी पद्धतीनं कारभार चाललाय. आता बेरोजगारच राहिलेले आहेत, गरीबच राहिलेला आहे, श्रीमंतच होत गेलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे असल्या तरी सुद्धा भाजप मात्र सत्तेत येते याचं लोकांना आश्चर्य वाटते. आता महाराष्ट्राचं राजकीय बलाबल जर बघितलं महाराष्ट्राचं, ते आपण बघितलं की आमदार किती आले, खासदार भारतीय जनता पक्षाला अवघे 9 मिळालेले होते. ही सगळी परिस्थिती आहे. आज रोजी जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला लोकांना असं वाटतंय की बाबा मॅन्डेट मिळू शकते, परंतु आज जे कॉक्रोच जनता पार्टीमुळं जे लोक जागरूक व्हायला लागलेले आहेत, म्हणजे लोकांना कळायला लागलेलं आहे की बाबा आता लय अवघड आहे आणि भारतीय जनता पक्षानं कसं राज्यामध्ये विकास नाही, नवीन प्रोजेक्ट नाही, लोकांना काय नाही, त्या अडाणीला बरंचसं काय दिलेलं आहे, हे सगळं लोकांपर्यंत आता पोचायला लागलेलं आहे. आणि सोशल मीडियाची जी मोहीम आहे, सोशल मीडियावरती जोरदार ह्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड आहे. आणि भारतीय जनता पक्षानं सोशल मीडियावरतीच कब्जा केला होता आणि त्याच्यावरतीच लोकांना सांगितलं जायचं, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जायचं. काही मीडिया सुद्धा ताब्यात घेतलेल्या आहेत. या कॉक्रोच जनता पार्टीनं सांगितलं मीडियावरती सुद्धा कब्जा एका विशिष्ट पक्षाचा आहे आणि त्यांची सुद्धा लायसन आम्ही रद्द करू, म्हणजे असं विविध बरंच काय सांगितलं गेलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं लोकांना सुद्धा आता वाटायला लागले की यार खरंच देशामध्ये बदल हवा आहे, राज्यामध्ये बदल हवा आहे. मग महाराष्ट्रामध्ये पुन्हा कॉक्रोच जनता पार्टीचा मुख्यमंत्री होतोय का भारतीय जनता पक्षाचा होतोय, का एकनाथ शिंदेच्या पक्षाचा, का काँग्रेसचा, का उद्धव ठाकरेच्या पक्षाचा होतोय, का शरद पवारांच्या पक्षाचा होतोय, का प्रकाश आंबेडकरांच्या गटाचा होतोय, ही आता चर्चा जोर धरू लागलेली आहे. जर आता सध्याचं जर पक्षीय बलाबल बघितलं तर सर्वाधिक जागा ह्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत, सर्वाधिक महानगरपालिका ह्या भारतीय जनता पक्षाकडे आहे, सर्वाधिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत, सर्वाधिक नगरपालिका, नगरपंचायती सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तसंच त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष हा 2 नंबरला आहे. त्यानंतर अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे ही काहीशी 3 नंबरला आहे आणि 4 नंबरला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. 5 नंबरला मात्र राष्ट्रवादी गेलेले नाही.
मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगोदर म्हणजे 4थ्या क्रमांकावरती काँग्रेस जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रबळ झालेली आहे. काँग्रेसचे जरी 16 आमदार असले तरी खासदार मात्र जास्त आहेत काँग्रेसचे या सगळ्या पक्षांपेक्षा. परंतु काँग्रेसचा जो चेहरा आहे मुख्यमंत्री पदाचा तो मात्र काँग्रेसनं काही आतापर्यंत कोणी काँग्रेस जाहीर करत नाही. जसं की आता उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. महाराष्ट्रामध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जर बनवायचा असेल तर मात्र सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत येतं. भारतीय जनता पक्षातनं म्हटलं तर देवेंद्र फडणवीसाचं नाव चर्चेत येतं आणि शिवसेना एकनाथ शिंदेची म्हणलं तर एकनाथ शिंदेचं नाव चर्चेमध्ये असतं. परंतु एकनाथ शिंदे यांचा जो कार्यकाळ 2 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा होता तो अतिशय चांगला होता असं बरेचसे लोक म्हणतात की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आता बच्चू कडू यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं गेलेलं आहे. त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री सुद्धा केलं जाऊ शकतं आणि त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री केलं तर विदर्भ जो पट्टा आहे विदर्भ मराठवाडा त्या पट्ट्यामध्ये बच्चू कडू यांचं चांगलं प्राबल्य आहे आणि बच्चू कडू यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला झटका बसू शकतो आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाला फायदा होऊ शकतो. तर येणाऱ्या काळामध्ये बघा एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांना वाटतं की भाजपचा मीच परत मुख्यमंत्री होईल आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मात्र जोरदार अशी जुगलबंदी आहे 2029ला मुख्यमंत्री पदासाठी. परंतु याच्यामध्ये अचानक दुसरंच कोणीतरी उठून शिवसेनेचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची याचं कोणीतरी मुख्यमंत्री जर बनलं तर वावगं काय वाटणार नाही. उद्धव ठाकरेंची सुद्धा पहिलं त्यांनी 2.5 वर्ष काम केलेलं आहे मुख्यमंत्री पदाचं मुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यावरती कसलाही काळा डाग नाही किंवा भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळं जर त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगला आता बघा येणाऱ्या काळामध्ये लोक त्या मशीनला कंटाळलेले आहेत. SIR जो होतोय ह्या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवला जाणार आहे. भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी आतापर्यंत जी धांदली केलेली आहे निवडणुकीमध्ये तो फ्रॉड आता 2029ला करणं कठीण आहे भाजपला. त्याच्यामुळं मुख्यमंत्री हा भाजप सोडून होतोय की काय अशी सुद्धा आता शक्यता आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन